रोशन काम करत आहे म्हणजे काकाने दाखवता येईल आपल्याला व्हिडिओ की काहीतरी काम केलं नाही त्याने. जर कोणाची कंबर दुखी असेल तर कॉन्टॅक्ट फणसाड अभयारण्य रोडवाले. तुम्हाला हे बघा गवतातून आम्हाला कुठे परत घेऊन चाललंय आणि वरती टोकावर आम्ही परत खाली चाललोय. आता रस्ता चुकवला अशा प्रकारे त्याने आमचा. सकाळची मॉर्निंग रोशनच्या गावी मस्त वर्किंग चालू आहे माझं. कारण की सुट्टी नाही आहे त्यामुळे काम करायला लागतंय. पण हे खतरनाक आहे. हायवे पण एकदम समोर आहे त्यांचा. समोरच हनुमंताचं मंदिर आहे तर दर्शन करायला आलो आहे. काम पण चालू आहे. रात्री लेट पोचलो पण सध्या सकाळ सुट्टी नाही त्यामुळे लॉग इन केलं आहे. थोडं काम करायला लागेल नंतर फिरायला जायचा पुढचा प्लॅन आहे. तर बघूया. येस पूजा चालू झालेली आहे. काका दररोज पूजा करायला येतात इथे. चालू केलंय त्याने. हा ना बरोबर बरोबर करेक्ट. मस्त वातावरण आहे. सकाळ सकाळ एकदम सूर्य देवळाच्या समोर अगदी आलेला आहे. बघा मस्त एकदम. बाकीचे सगळे अजून झोपलेत. आम्ही लवकर उठलेलो आहे आणि आलेलो आहे कारण की माझं लॉग इन होतं. हे बघा काम चालू आहे इकडे. हां हनुजयंतीला जोरात कार्यक्रम असतो बघितले ना. रोशन काम करत आहे म्हणजे काकाने दाखवता येईल आपल्याला व्हिडिओ की काहीतरी काम केलं नाही त्याने. हाय बघा कचरावर काढतोय सगळं मस्तपैकी. मारू नको. आम्ही आंघोळ गेलेले आहे. आमदेव कचरा नाही पडत. अजून पाणी पडलंय ना आमच्या अंगावरती. अंगावर पाणी पडल्याची मतलब आहे. तिकडे वाघमार दादा चूल पेटवतात पाण्यासाठी आणि साहिल झोपलाय बघा. कुठला झोपलाच नाही तो. दुसरा दिवस अशा प्रकारे उजाडलेला आहे आणि सगळे झालेले आहेत रेडी मुरुड जंजिराला जायला. देवेश पण ऍड झालेला आहे बघा. आलेला आहे नवीन मेंबर एक गाडी पुसतोय. आणि प्रवीण हा तो एक तो त्यांचा बाबू झोपत नव्हता तो सकाळी ट्रेनने आलाय. त्याला बघा जरा गौर से देखिए इस आदमी को. गौर से देखिए यही है वो आने रात रात को. त्याला रात्री आता बघायचंय. सगळे ब्लॉग रेडी आहेत आपले. आता अपलोड होणार आहे. तो रात्री बोलणार आहे. त्याची व्हिडिओ मी रात्री घेतो. चला तर आता भेटूया. आता नाश्ता करायला जातोय. नाश्ता करायला तिथे घेऊया. बघूया काय सकाळचा नाश्ता येतो. लॉग आउट केलंय मी आता. काम झालेलं आहे बस. चनोऱ्यामधला फेमस वडापाव खायचा आहे. फेमस वडापाव खायला या. सगळे बसलेत. सनेरे रोहा. आता नाश्ता करून निघायचंय आपल्याला मुरुड जंजिऱ्याला. तर पहिला आता वडापाव करून नाश्ता करूया. 2 दिवस आता डाएट वगैरे काय नाही आपलं. ते नंतर स्किप आहे. सगळ्यांचा झालेला आहे नाश्ता. पोट भरलेला आहे. देवेश हा देवेशने केलेला आहे स्वॅग. हा खतरनाक. चहा पण मस्त झालेली आहे. चला मुरुड जंजिरीला पण चाललेलो आहे. मस्त पैकी राईड चालू झालेली आहे. अर्धी गँग पुढे आहे. जर तुमच्याकडे थोडा जरी वेळ असेल तर भाई लोक प्लॅन करा. लगेच मजा आहे. कारण की जे मजा आहे ना ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. हात खोळा चला. राईड इज मस्त. मला तुमच्याकडे कॅमेरा आहे नाही आहे मोबाईल आहे काय आहे
जे काही आहे ते घ्या आणि सुरुवात करा. मला पण पहिल्यांदा वाटायचं, असं भीती वाटायची, जरा कॉन्फिडन्स आता माझा कमीच आहे की सगळ्यांना बोलायचा. पण मी आता बिंदास ट्राय करतोय ते करायचं, काही असू दे, आपल्याला काय होत नाही. जे बोलणार आहेत ते बोलत राहतील, पण आपण ट्राय करायचं, भियायचं नाही कोणाला. मधीने आपल्याला खतरनाक रोड मिळालेला, एकदम डॅशिंग, गाडी पूर्ण हलते, कॅमेरा पण हलतोय, असं आहे की काय बोलू शकत नाही. एकदम आम्ही बघा फोर व्हीलर कशी झुम जाम झुम करत गेलेले आहे, पण आपली तर इथे लागत आहे टू व्हीलरची. अरे भाई साहब, अरे भाई साहब, ओ नो, डेंजर डेंजर अभयारण्य आहे, फणसाड अभयारण्य, तिथून जातोय, पण डेंजर रोड होता, डेंजर एकदम. हाड तुमचे जर दुखत असतील ना तर या रोडला या जरा एकदा, हाड एकदम सगळी साफून मिळतील तुम्हाला. जर कोणाची कंबर दुखी असेल तर कॉन्टॅक्ट फणसाड अभयारण्य रोडवाले, तुम्हाला इथे या रोड मध्ये सगळी हाड जागेवरती आणून दिली जातील. बस फक्त टू व्हीलर घेऊन यायचं आणि या रोडवरती एक राऊंड मारायचा, विषय खाल्लाच तुमचा, म्हणजे तुमच्या हाडांचा, हो तुमचा नाही. तुम्हाला भरपूर आयुष्य आहे, टेन्शन घेऊ नका, पण हाडांचं आयुष्य तुमच्या नक्की कमी होणार, गॅरंटी देणार आहे रोडवाले. चला तर मग आता जरा ठीक चालू झालेला आहे. वा वा वा, गुड, खतरनाक असं आपण डेस्टिनेशन वरती पोहोचलो आहे. एक नंबर काम झालेला आहे आपला. बघा मुरुड जंजिरा. पुढचा प्रवास हा बोटीने होणार आहे. पुढे आलेले आहेत व्यवस्थित. चला, काकांना बोलायचे संतोष मामा. वाघ मार, संतोष मामा, नाईट प्लॅन. जीवला ते जीवा असा. डेस्टिनेशन वरती पोहोचलोय, सगळे रेडी झालेले आहेत आता. हे बघा, इथून आपल्याला तिकडे जायचं, समोरच आहे. किल्ल्यावर दिसतो. करेक्ट. पहिल्या आता तिथे आपण बुक केलंय तिकीट, आता इथे तिकीट बुक करायला लागणार आहे. सगळे आता बघतात किती जण आहेत ते. तिकीट घर हे आम्ही सगळे लहान प्रवासी आहोत, 50 रुपये घ्या आमचे. सगळे आप तिकीट आहे. बस एकच, आम्ही सगळे ज्युनियर मध्ये मोडतो. तिकीट काढताय तोपर्यंत थांबूया, वेट करूया जरा. तिकीट काढल्यावर ते पुढचा ब्लॉक सुरू. लग्नाला जेवायला जाऊया असं म्हणतात सगळे. लग्न आहे तिकडे, ते बोलले येताना या म्हणून. हा बस, दुपारचा आपला खर्च वाचेल तेवढा. कोणाची तरी ट्रिप आलेली आहे, सगळ्या लेडीज आहेत. वा मस्त, मुलगी शिकली प्रगती झाली. वा भरपूर जण लेडीज आलेले आहेत, मस्त. तिथं स्कॅन होणार आहे का? चला, अकाउंटंट आमचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतायत, बघूया प्लॅन सक्सेसफुल होतोय का ते. 5 रुपयासाठी आम्ही तिकडे तिकीट काढणार आहे आता. चला, चलो पब्लिक चलो. हा बघा, याला बायको शिवाय काय जमत नाही, आला इकडे फिरायला आणि बोंबलत बसलाय बघा बायको बरोबर. तुझ्या सरांजवळ बोलतो, नुसता बायको जवळ बोलतो. तुझा प्रे नंबर सेव्ह कर, बघा नंबर आणि वेळा काहीतरी सेव्ह केलं नाही. आम्हाला माहित नाही, आमच्याकडे पब्लिक जास्त आहे. सुंदर असा नजारा बघायला मिळणार आहे आपल्याला, अवश्य बघायचं आहे आपल्याला. मस्तपैकी बोटीमध्ये. हा, गाड्या बघता आम्हाला तिकडे लावायला लागल्या, एवढंच काय ते. तर आम्ही गाडी घेऊनच जाणार होतो, प्लॅन तो होता आमचा, पण कॅन्सल करायला लागतो आता. अरे लाईव्ह जॅकेट पण आहेत रे. आणि हॉर्न वाजलेला आहे. चला, सायरन वाजलाय, सायरन वाजला. आलो, आम्ही आलो. हे बघा, सगळ्यांनी जॅकेट रेनकोट घाला, रेनकोट घाला. हा बघा, हे आम्हाला ट्रेनिंग देत आहेत कसं घालायचं ते. हा, कसं घ्यायचं हे बघा, ट्रेनिंग. बस, संतोष मामा रेडी झालेले आहेत फर्स्ट मध्येच, आपणच राहिलोय.
हा मग आपण पण घालून घेऊया 2 मिनिटात. देश कॅमेरा पकड जरा. माझा काढ. जॅकेटचे वगैरे पैसे लावायचे आधी विचार. कोणी ये कहाँ से आते, इसका लो वीडियो. ये कहाँ से आते, मुंबई के ऐसे कैसे लोग आए इधर. हाँ, ये कोणते गाव सर? ये कौन से गांव से आते हैं. Yes, sir. चलो रेडी आपण रेडी झालेलो आहोत. अकाउंटंटनी पैसे दिलेले आहेत त्यामुळे आपण चाललेलो आहे ट्रेनमध्ये. बस बाकी काय नाही, आपल्याकडे जास्त पैसे नाहीत. मॅनेजर कुठे गेले आमचे. मॅनेजर तिकडे बसलेला आहे. टोपी घालून बसले ते मॅनेजर आहेत आणि त्यांनी पैसे भरलेले आहेत फुल कॅश मध्ये. हा बस वन अँड ओनली मॅनेजर आणि फुल पैसे कॅश मध्ये भरत आहेत ते. एकदम रोख रक्कम घेऊन आलेले आहेत कॅश काढून. एक पेटी बस. खतरनाक व्ह्यू आहे. इथून छोट्या बोटीत चाललोय आपण. छोटा बोट इथून आपण किल्ल्यावरती जाणार होता. चलो भाई चलो. काय म्हणून चाललंय की तुम्ही आता? इन्स्ट्रक्शन देत आहेत. आता आपला जाऊ अशा प्रकारे एका कंट्रोल फुल ऑन धमाल. हे काय चला, चला, बोट चाललेली आपली. रोशनला काम नाही लगेच स्नॅप टाकतोय बघा. चला, बोट निघालेली आहे. काय करतो एंट्रन्स गेट खतरनाक दिसत आहे. एक नंबर. कसे किल्ल्याची ना एंट्री कसले बनवलं. 400-500 वर्ष झाले अजून दगड हल्लेला नाही. बघा काय बनवलं असेल किल्ला. हा ना वेंड ते बघ दगड आतमध्ये जायला लागले ना. संतोष मामा उडी मारा. उडी पार्टी आला. ही आमची बोट आहे सुलतानवरती परत 40 मिनिटांनी परत यायचं आहे. लक्षा 45 मिनिटाचं टायमिंग आहे फक्त आपल्याला. आपण आत्ताच चाललेलो आहे मुरुडी जंजिऱ्यावरती. तर गर्दी लागलेली आहे इथे भरपूर आहे बघा. लवकरात लवकर फिरून आपल्याला यायचं आहे. बघूया किती टाइम लागतो आपल्याला. आत्ता जस्ट आपण आलेलो आहोत. हा आता पार्टी आपल्याला गाईड करणार आहे. आपल्याकडे गाईड घ्यायचे काही पैसे नाही तेवढे. पैसे संपले आमचे. तो दिसतो मला इंग्लिश येतं. आमचा मॅनेजर एकदम खतरनाक आहे. लगेच 2 मिनिटात तिकीट काढून मोकळं. सगळं बघून आपल्याला लगेच रिटर्न यायचं आहे. हे गाईड कोण आहे आपल्यामध्ये आता. हा गाईड मध्ये जरा गाईड संतोष मामा गाईड करा जरा आम्हाला. आता सचिन पाटे. आता इथे तुम्ही बघू शकता गोड्या पाण्याची विहीर आहे अख्ख्या समुद्रामध्ये. खतरनाक दिसत आहे. माळ्याचे मासे आहेत. माळ्या नाहीत रे काय तर. हा महल बांधून ठेवले पण तेव्हा हा चिरा कुठे भेटला त्यांना मला समजत नाही. चिरा वगैरे भेटा हे नंतर केलेलं आहे का बांधकाम. हे बांधकाम नंतर केलं असेल ना. हा ना सिमेंट आहे नंतर. खालून पण असणार ना. हे तोफ आहेत बघा. खतरनाक तोफ आहे. बघ कसला खतरनाक बनवलेला आहे. तेव्हाच्या काळात काय व्ह्यू दिसतोय. वरती बघा मस्ती चालू आहे एकदम. सगळे टोकावरती बसले आहेत. हे बघायचं होतं मला. हे बघ हे इथे नवीन काहीतरी बनवलंय याने आता. जस्ट मस्त केलंय पण इथे वाटतंय बघा. तुम्हाला जस्ट मी दाखवतो ब्लॉग मधून. हे बघा वाव खतरनाक यार. प्रोजेक्ट त्यांचा आता आहे चालू आहे. काम चालू आहे पण मस्त दिसतंय. काहीतरी चांगलं करतायत. वा इथून खाली यायला आहे की घंटा दाबा. इधर उधर नाही खाली या खाली. त्यासाठी आम्ही हे सगळं आता फिरून दाखवत आहे. पण मजा येत आहे खरंच. मग पार्टे सांगतात ते सांगतात. किल्ला आहे यार. फिरून आता आपल्याला फक्त मिळाले 45 मिनिटांनी 45 मिनिटात सगळं कव्हर करत जायचं आहे. त्यामुळे मी पटापट दाखवत आहे सगळं. वरती आपल्याला आता शिखरावर जायचं. शिखरावरती चलो बॉयज.
म्हणजे ते आलेलो आहोत आपण. ह्या जिमला जाण्याचा काहीतरी फायदा होतोय. चढताना दम लागत नाही आपल्याला. वा, कार्डिओचा काहीतरी फायदा झालेला आहे. हे सगळ्यात चुकीचं काम यांनी केलेलं आहे. मी काय केलं? हे बघा, ह्याच्यामुळे आपण आता अडकलो इथे मध्ये. आणि अशा प्रकारे रस्ता चुकला आहे. आपले पाठू आले पण सगळे थांबलेत बघा. रस्ता वरती यायला तर चुकी फक्त पार्टीची आहे बस. बाकी चुकी कोणाची नाही, आम्हाला माहित नाही. बस असं त्याचा मानतो. हे बघा, चालून माझी लेस पण सुटले आणि यांनी रस्ता चुकीचा दाखवला. काय करणार? तूच मोरके आहेस, तुझ्यामुळे चुकलो आम्ही. तर काय फायदा एवढं चालण्याचा. आता हे बघा, गवतातून आम्हाला कुठे परत घेऊन चाललंय आणि वरती टोकावर आम्ही परत खाली चाललोय. आता रस्ता चुकवला अशा प्रकारे त्याने आमचा. हा, यस हात त्यांना इथून खालती टाकून द्यायचं नाही जावे. हा आदेश आहे. कडेलोट करा. करू शकत नाहीत. एवढं आम्हाला एक्स्ट्रा चालायला लावलं त्यांनी. वस्ती नाही केली. हो ना. हा वीर आहे. यस, विहीर आहे. काय उतरायला पण जागा आहे. रोशन अरे यार, खतरनाक. आपल्याला बघा एक सिक्रेट जागा मिळाली आहे. गोड्या पाण्याची वीर. एक नंबर गोड्या पाण्याची विहीर. गोरा पाण्याची विचार कसं आहे बघा, बांधलेलं त्याने एक नंबर. इथं पायऱ्या पण आहे. हा, पायऱ्या पण आहेत. पायऱ्या उतरू शकता. पायऱ्या पण आहेत इथे. वा, एक नंबर आहे. असे हिडन प्लेसेस आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात, पण ते संवर्धन कोण करत नाही. असंच पडलेलं आहे सगळं. काहीतरी शासनाने केलं पाहिजे यासाठी डेव्हलपमेंट. जायचं आपल्याला, धावत जायचं. चला अरे चल ना. अरे चल, हे चला चला, धावत चल. चला ये, चलो फास्ट फास्ट फास्ट. चला 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 चला, टोकावर जायचं आपल्याला. फास्ट 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 फास्ट. आज लेग डे. हा येतो एक, हा एक मेंबर येतोय आपला, पाठवून येतोय. चला लागा, धावत धावत चला. हे धावा रे पटापट. आपल्याला शिखर गाठायचंय आज. आपला वरपर्यंत पोहोचून एक सीन घ्यायचा. रात्री काढू. आम्ही आत्ताच शिखर गाठणार, पण त्यामुळे हा आपल्याला वरचा सीन एक इम्पॉर्टंट आहे, तो कॅप्चर करायला पाहिजे. वा, एक नंबर. हा सीन भारी आहे. हा सीन बघण्यासाठी आपण खास आलो होतो वरती. तो खाली जाय. चला वरती वरती. मॅनेजर पण आपले दमलेत भरपूर. आलो आलो, टॉप वरती आलोय आपण या सगळ्या किल्ल्याच्या वरती एकदम. आणि इथून जो सीन दिसतोय तो एक नंबर खतरनाक आहे. हा, एक नंबर एक नंबर. व हे जेटी नवीन बनवले त्याने, आपण मागाशी दाखवले ना, ते इथून आले होते. टोकावरती आहो मुरुड जंजिऱ्याच्या. आणि सीन तर हा मस्त दिसत आहे, त्यासाठी आपण वरती आलो होतो. आता आपण खाली चालत जाणार आहोत. मस्त आलंय सगळं. हे जे दोघं जण आहेत ते वरती आले नव्हते. त्यांचे चेहरे बघून ठेवा फक्त. हे दोघं जण दमले, हे वरती आले नाही टोकावरती. हा बस, हे दोघच जण वरती आले नाही, बाकी सगळे वरती जाऊन आलोत आम्ही. आले काय आपल्या बोटीवाला? आला काय कॅप्टन? कॅप्टन द शार्लॉक होम्स. चला, परतीचा प्रवास चालू केलेला आहे. बाय, आले सगळे. फोटोग्राफी चालू आहे सगळ्यांची. सगळे परत निघालेत. कुठला? इथे एक समोर तलाव आहे. हे सगळं जुनं बांधकाम आलंय, आता कोसळलंय भरपूर. आता बघा, इथे परत तुम्हाला गर्दी दिसेल. आपली बोट बघायला लागेल आता इथे आहे की नाही. आता इथे नंबर लावलेले आहेत. एवढी मोठी आहे. हा ना भेंडे. चला सुलतानवाले, चला सुलतानवाले. पुढे सुलतानवाले. ए चला पुढे चला. ते सांगतात नाही. हा सांगतात ना ते. अंडरस्कोर लाईव्ह मराठी सोलला सबस्क्राईब करा. थोडा टाइम लागेल. बस, नवीन पेज आहे, ग्रो करते. 11 लोकांचा इंस्टाग्राम. 11 फ्रंटला नाही रे, तेवढे येत नाही. हा येते पण तुम्ही घेत. सुलतानची लाईन चालले, बाकी सगळ्यांनी थांबवले.
सुलतान सुलतान चला सुलतान वाले लाईन मध्ये आहे का बाकी सगळ्यांनी थांबवले ते थांबलेत सगळे हे काय सुलतान सगळे आहेत हा, आपली गँग आलेली आहे डन 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 सगळे आलेत संतोष मामा आलेत ना बस ओके मामाचं काम आहे संध्याकाळी. बस 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 रील एक व्हायरल झाली पाहिजे आपली फुल फुल भरले फुल भरले हे आपले आपण नंतर सर करू सांगू हत्तीच्या मागे तो असं हे पुष्कर हे आता बोट मध्ये जाईल तेव्हा युट्यूब आयडी सांग बोल तुमच्यावर व्हिडिओ आल्या नको असं सांगायचं नसतं आणि माझी इंस्टा आयडी दे. याची दे पहिला इथंच ना पहिले याची इंस्टा आयडी दे बाकी सगळे राहू दे सगळ्यांना मेन्शन करा. बघा गर्दी काय फुल गर्दी आहे फुल गर्दी फक्त सुलतानमध्ये बसायचं हे लक्षात ठेवा तुम्ही येत असाल तर प्रत्येक आपापल्या बोटीमध्येच बसा नाही तर कुठल्या दुसऱ्या डोक्याला जाऊन राहाल तुम्ही चला चला ब्लॉगरला बसू दे रे आपल्या. काय मी येतोय तिथं हा रे जागा झाली बस विषय संपला फर्स्ट कम फर्स्ट सर्व वरती सगळं फुल केलेलं आहे बघा बाय बाय मुरुड जंजिरा चलो आता आपण रिटर्न चाललेलो आहे मुरुड जंजिरा फिरून झालाय आला का मुरुड जंजिऱ्यावरती ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आता आपली आता आपण रिटर्न चाललोय त्यानंतर आता आपल्याला बिर्ला मंदिरला जायचं आहे बिर्ला मंदिर बघूया पहिलं घेऊया फोटो पाण्याचं काहीतरी केलं पाहिजे भूक लागले त्याच्यानंतर पुढचा स्पॉट बघूया बिर्ला मंदिर त्यानंतर रात्रीचा प्लॅन तुम्हाला माहितीच आहे पोपटी खास पोपटी तुम्हाला दाखवण्यात येईल जोरात प्लॅन आहे तो आपला त्यामुळे बघत राहा व्हिडिओ चला अशा प्रकारे मुरुड जंजिरा झालेला आहे आता आपण निघत आहोत पाहिजे परत आता ऊन भरपूर आहे त्यामुळे आपण निघालेलो आहे अजून जेवण बाकी आहे आपलं जेवण जाऊया बघा स्टाईल मारतोय पार्टे आपण आता आलेलो आहोत काशीद बीचला बघा बीच एकदम चांगलं दिसतंय मला बीचला भारी आहे सगळं व्यवस्थित चालू आहे बघू शकता सनसेट आता चालू होत आहे हा तिकडे समोर पण एक फेमस काहीतरी आहे पण मस्त आहे काशीद बीचला घोडागाडी फिरते आणि यांचा फोटोशूट चालू झालेला आहे यांना काय आता काम नाही हा घोडागाडीवर कोणाला बसायचं असेल तर जाऊन बसून घ्या आता जस्ट आम्ही काशीद बीच वरून निघालेलो आहे बघूया आता किती टाइम लागतोय बिर्ला मंदिरला जायचं आहे पण लेट होईल 6 वाजलेत बघूया जर टाइम मिळाला तर तिथे जाऊ नाहीतर डायरेक्ट आपलं जिथे सकाळी राहिलो होतो रोशनच्या घरी गावी रोहा तिकडे जाणार आहोत मस्त आता परत काल रात्रीसारखं एकदम थंड हवा सुटलेली आहे एकदम खतरनाक ढगात फिलिंग आहे थांबवले मध्येच कारण की सनसेट व्ह्यू खतरनाक दिसत आहे बघा पूर्ण बीच आहे आणि बीच मध्ये हा सनसेट व्ह्यू नाथकोळा